नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. राजकारण किती खालच्या पातळीवर जातं आहे याचं उत्तम उदाहरण आता लोक व्यंगावर देखील बोलू लागली आहेत. एखाद्याला जमत नाही, एखादा विषय करता येत नाही, त्यावर देखील अश्लाघ्य टीका करण्याचे प्रकार आपल्याकडे सुरू आहेत. म्हणजे ते तिकडे भास्कर जाधव अक्षरशः किरीट सोमय्या किंवा नारायण राणे किंवा रामदास कदम यांच्यावरती नको नको त्या शब्दात बोलत राहतात. म्हणजे किरीट सोमय्यांच्या बोलण्यातील व्यंग सर्वांनाच चांगलं ठाऊक आहे. किरीट सोमय्यांचा बोलताना जरा प्रॉब्लेम आहे, हेही सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे म्हणण्याची किरीट सोमय्या प्रॅक्टिस करतायत असं म्हणण्याचा पजगळपणा फक्त भास्कर जाधवच करू शकतात. ऐका एकदा. सध्या सध्या किरीट सोमय्या कुठे लोक विचारतात. मला मला लोक विचारतात सध्या किरीट सोमय्या कुठं आहे. तर मी म्हटलं देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे बोलायची प्रॅक्टिस करतोय. मी राष्ट्रपतींचा उल्लेख अत्यंत आदराने करतोय, ते प्रॅक्टिस करतायत ते मी सांगतोय. मी काय बोलत नाहीये. दोन माणसं प्रॅक्टिस करतायत. दोन 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 माणसं प्रॅक्टिस करतायत. परवानच्या दिवशी ते रामदास कदम बामवाले माहिती आहेत की नाही, ते त्या दिवशी असे एकदम राणा भीमीदेवीच्या थाटामध्ये आले. ते म्हणाले ते आदित्य ठाकरे काय सारखं बोलतायत, वेदांता फॉस्कॉन वेदांता फॉस्कॉन. आता मी जाऊन वेदांता फॉस्कॉनवर भाषण करतो. पोरगा म्हणला बाबा आधी वेदांता फॉस्कॉन बोलायला प्रॅक्टिस करा, कारण हा सारखा रामदास कदम वेदांता पॉपकॉर्न वेदांता पॉपकॉर्न. ऐकलं. मला भास्कर जाधवांच्या वरती बोलायचं नाहीये. माझा मुद्दा पुढचा आहे, त्याच्या पुढचा आहे. आणखी काही नवे विषय समोर येत आहेत. त्याआधी असतं काय हे तुम्हाला मी सांगतो. आमच्या ऑफिसवर एक व्हिडिओ एडिटर आहे. नाव सांगत नाही. त्याने मला सांगितलंय सर माझी बदनामी करायची नाही म्हणून नाव सांगत नाही. आता माझ्या थंबनेल मध्ये किंवा कुठल्या लिहिलेल्या वाक्यात जे काही चुका असतात ना त्या आमच्या त्या एडिटरच्या असतात. त्या कसं त्याला मी सांगतो अरे हे कर आणि हे कर म्हणताना तो त्याला जे ऐकू आलंय ते तो ऐकतो आणि टाईप करताना त्याला जसं वाटतंय उच्चार तसा तो करतो. अर्थात रोजच्या सवयीप्रमाणे त्याच्या काहीच्या उच्चारात दोष आहे आणि तो दोष ते त्या टायपिंग मध्ये दाखवतो. म्हणजे व्यापारी हा शब्द तो व्यापारी असा लिहिल. शुद्ध लेखनाच्या वेळी थोडीशी अडचण होते. मग ते येतं, मग त्यावर सुरू होतात की हे असं आहे ते तसं आहे, हे असं बोललेलं असतं ते तसं बोललेलं असतं. मग त्याला कळतं की अरे आपण चुकलोय, मग तू त्याला दुरुस्त करतो. साधं गणित आहे. आता एखाद्याची चूक आहे तर ती सावरून घ्यावी, दुरुस्त करावी. पण जन्मजात वैगुण्यावर कधीही बोलायला तशा अश्लाघ्य अशा स्वरूपाची टीका करू नये. भास्कर जाधव वारंवार हे करत आलेले आहेत. आता विषय येतो नारायण राणे यांचा. म्हणजे काल परवा कुठेतरी आदित्य ठाकरेंनी एक विधान केलं, नारायण राणे यांनी MSMEचा लॉंग फॉर्म सांगावा. आता MSME हे नारायण राणेंचं मंत्रालय आहे. MSMEचा लॉंग फॉर्म सांगावा असं उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्य ठाकरे म्हणाले. माझे गडबड व्हायला लागली. मी MSME असं म्हणालो आणि पुन्हा आदित्य ठाकरे म्हणालो असं म्हणतो. MSME आहे आणि आदित्य ठाकरे असं म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या या विधानाला मला हसावं की रडावं हा प्रश्न पडला. कारण आदित्य ठाकरेंच्या वडिलाच्या वयाच्या व्यक्तीबाबत त्यांनी अशा स्वरूपाचे दावे करणं कितपत शोभतं. बर, नारायण राणेंच्या काही उच्चारांमध्ये दोष आहेत तर ते आहेतच. नारायण राणे त्यांच्या मंत्रालयाचा उल्लेख करताना लघु, सूक्ष्म आणि मध्यम असा करत नाहीत. ते सूक्ष्म असं म्हणतात. सूक्ष्म त्यांचा शब्दप्रयोग तो चुकतो. असे शब्दप्रयोग
विलासराव देशमुखांचेही टिपिकली चुकायचे, गोपीनाथ मुंडेंचेही चुकायचे. विलासराव देशमुख शासन म्हणत नव्हते, शासन म्हणायचे, महाराष्ट्र शासन आणि तीच चूक गोपीनाथ मुंडे पण करायची. आता त्या जिभेला पडलेलं वळण असतं, तसं बोलावं लागतं. आणि त्या वैगुण्यावर टीका करणं, मग कुणी शरद पवारांच्या आताच्या आजारपणामुळे जर टीका करणार असेल तर ती सुद्धा वाईटच आहे, ती सुद्धा चूकच आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जर शरद पवारांच्या या वैगुण्यावर टीका करणार असतील, नेते करतात की नाही हा भाग वेगळा अजून, पण कार्यकर्ते जरी करणार असतील तरीही ते चूकच आहे. देवेंद्र फडणवीसांना टरबुजा म्हणणे, शरद पवारांच्या उच्चारांवरती टीका करणे, त्याचा उल्लेख करणे, हे सुद्धा ही विकृती आहे, जी विकृती भास्कर जाधवांनी दाखवली आहे. म्हणजे राणेंच्या वरती बोलतानाही दाखवलंय, आदित्य ठाकरेंनी देखील दाखवलेली आहे. एक असा कोकणी माणूस ज्याच्या उच्चाराच्या सवयी जन्मापासून डेव्हलप झालेल्या आहेत, म्हणजे ते काय आज त्यांना जमत नाही वगैरे असं नाही, त्या उच्चाराच्या सवयी जन्मापासून डेव्हलप झालेल्या आहेत. आता माझ्यासारखंच कधी कधी वेगात बोलताना मीही काही शब्द चुकीचे उच्चारतो. मराठवाड्यातील असल्यामुळे माझे उच्चार मराठवाड्याच्या स्वरूपाचे. तसं रामदास कदमांचेही वेगातले उच्चार चुकू शकतात, चुकतातच. आणि वेगातले उच्चार चुकू लागले की रामदास कदमांना हे बोलता येत नाही, हे म्हणता येत नाही असं म्हणून त्यावरती टीका करायची. म्हणजे भास्कर जाधवांच्या तिथेही कहर केलेला आहे, तोही एकदा बघून घ्या. म्हणजे हे असं लोकांच्या बोलण्यावर टीका करायची, उच्चारांवर टीका करायची, वैगुण्यावर टीका करायची आणि स्वतः खूप मोठे नेते असल्याचा मानायचं. याला राजकारण म्हणत नाहीत, याला विकृती म्हणतात, विकृती. नारायण राणे यांच्या बोलण्यावर बाळासाहेबांनी केलेली टीका हा वेगळा विषय आहे. पण उगीच उठसूट आणि गंमत सांगतो, भास्कर जाधव तुम्ही इतक्या पार्ट्या बदलल्या. आदित्य ठाकरे, तुमच्या वडिलांच्या मुख्यमंत्री पदानंतर तुम्हाला मिळेल असं वाटलं, पण वडिलांचंही गेलं आणि तुम्हालाही मिळालं नाही. किती राग येतो ना असं बोललं की, किती राग येतो, असं तिळपापड होतो अंगाचा, कुठे सापडतो हा कुलकर्णी बघा, असाच शब्द उच्चारावा वाटतो ना. तर तुम्हाला मिळालं नाही, पण हेच नारायण राणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होते. त्यांचं ते पद गेलं, तुमचा पक्ष सोडला. तुमचा पक्ष सोडल्यावर कोणाला काहीच मिळत नाही हा समज खोटा ठरवत नारायण राणे उद्योगमंत्री झाले, महसूल मंत्री झाले. तोही पक्ष त्यांनी सोडला, भाजपत गेले, तिथे केंद्रीय मंत्री झाले. नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यातील मंत्री, केंद्रीय मंत्री अशा पदावर असलेले एक सिनियर आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्याविषयी, त्यांच्या उच्चाराविषयी, त्यांच्या उच्चारातल्या व्यंगाविषयी तुम्ही टीका करायची आणि त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया येऊ नये असं अपेक्षा ठेवायची. आलीच तर तो महाराष्ट्राचा अपमान म्हणायचं. तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. तुम्ही मात्र सतत 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 असा अपमान त्या व्यक्तीचा करत राहायचा. मग काय बिघडलं नारायण राणे म्हणले तर? खोक्यावर बोलू नका, मी थैले नेऊन पोचवलेत, हे जर नारायण राणे बोलले, म्हणजे मुख्यमंत्री असताना मी थैले नेऊन पोचवलेत हे जर बोलले, तर मग राग यायचं कारण काय? का बरं केसरकरांच्या फ्रीजच्या खोक्यांच्या वाक्यावर तुमचा थैथयाट झाला होता, राग आला होता? लोकांच्या वैगुण्यावर तुम्ही तुमच्या माणसांकरवी बोलत जायचं. म्हणजे आता तर दुसऱ्या पक्षातून माणसं आणून बोलायला ठेवलीत की काय असा प्रश्न पडतो. आणि तुमच्यावर कुणी बोललं की मग मात्र त्रास व्हायला लागतो. कृपया हा त्रास करून घेऊ नये आणि राजकारणातली ही विकृती आता थांबवावी, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.